गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात थोडी लवकरच झाली होती, कारण आम्हाला आज परत पुण्याला जायचं होतं. पुण्यावरून घरी आलो. ध्रुवला तर घरी आल्यावरती आजी आजोबांची सारखी आठवण येत होती. सारखं चिडचिड करत होता. त्याला थोडंसं पॅम्पर केलं, फ्रेश झालो. त्यानंतर मी इथे स्वयंपाकाची तयारी केली. आज मी बनवलं होतं जेवणामध्ये चपाती, डबल बीची भाजी आणि आमरस. हे डबल बी जे आहेत ते मी जानेवारी महिन्यात जेव्हा सीझन चालू होता तेव्हा फ्रीज करून ठेवले होते आणि ते अजूनही चांगले आहेत. जेवण झाल्यानंतर दुपारी इथे ध्रुवचे फ्रेंड्स आले होते खेळायला, त्यामुळे त्याचा मूडही चांगला झाला आणि थोडा वेळ तो आजी आजोबांना विसरला होता. इथे गाडीवरती बसून त्याचं चटई ठेवून त्याच्यावरती बसायचं काम चालू होतं आणि बाजूला त्याचे फ्रेंड्स खेळत होते. आज थोडासा तो किरकिरही करत होता, त्यामुळे त्याचं त्यालाही खेळून दिलं. ध्रुवला आईस्क्रीम फार आवडतं, पण सारखं सारखं बाहेरचं आईस्क्रीम देणं चांगलं नसतं. त्यामुळे आज मी पहिल्यांदाच घरीच आईस्क्रीम बनवून पाहिलं होतं. त्यासाठी मी अंजीर, बदाम, त्याच्यानंतर खजूर असतील आणि मनुके हे गरम दुधात भिजत घातले होते. चांगले 1-1.5 तास भिजवून दिले त्यांना. भिजवल्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये टाकून छान पेस्ट करून घेतली. त्याची पेस्ट केल्यानंतर थोडंसं ते तसंच ठेवून 1 लिटर दूध मी घेतलं होतं इथे आईस्क्रीमसाठी. चांगलं दूध उकळून दिलं. त्यानंतर ही केलेली पेस्ट त्याच्यामध्ये टाकली. त्यानंतर परतही थोडा वेळ चांगलं घट्ट होतपर्यंत उकळून दिलं. त्याच्यानंतर ते थोडंसं थंड व्हायला ठेवलं. थंड झाल्यानंतर इथे मी आंब्याची पेस्ट केली होती, पल्प काढला होता आंब्याचा, तो टाकला. त्याच्यानंतर छान मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर त्याला एक स्टीलच्या डब्यामध्ये चांगलं फ्रीज करायला ठेवून दिलं. माझ्याकडे मोल्ड नव्हतं, त्यामुळे मी स्टीलच्या डब्यामध्येच केलेलं. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही मोल्डमध्ये करू शकता किंवा छोटे छोटे ग्लास असतात त्याच्यातही करू शकता. त्यानंतर इथे पावसाने पडलेल्या कैऱ्यांचा मी गुळांबा केला होता. अगदी 15 मिनटात होणारा हा गुळांबा आहे. झटपट किसून वगैरे काही मी घेत नाही त्याला. त्यानंतर मी पहिली आईस्क्रीम काढून पाहिलं होतं, तर छान सेट झालं होतं. ती कट करून घेतली आणि चवीलाही छान होती, जास्त गोडही नव्हती, कारण की आपण साखर नव्हती टाकली. छान लागत होती.